ऑर्डिनरी दूर थोड़ी बहुत बची यदि भई होगी तो उसको भी दूर कर देंगे अध्यक्ष महोदय। मुझे महाकवि महाकवि राष्ट्र कवि रामधारी सिंह जी दिनकर की कुछ पंक्तियां याद आती हैं अध्यक्ष महोदय। क्षमाशील हो रिपु समक्ष, क्षमाशील हो रिपु समक्ष तुम हुए। तर एक सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। श्रीनगरच्या लिडवासमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। श्रीनगरमधून ऑपरेशन महादेव अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास सध्या आपल्या सोबत, त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते, काय अधिकची माहिती आहे? बरोबर, एक मोठी अपडेट पुढे येते। हाशिम मुसा जो आहे, जो पहलगाम हत्याकांडाचा मास्टर माइंड होता, ज्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं, हा जो पॅरा कमांडो होता, तो या ऑपरेशन महादेव मध्ये त्याला यमसदनी झालेला आहे। आपल्याला माहित असेल की पहलगाम मध्ये 26 नागरिकांच्या निर्गुण हत्यामागे असलेला मास्टर माइंड दहशतवादी हाशिम मुसा हा चकमकीत ठार झालेला आहे। या संदर्भातली अधिकृत माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाशिम मुसा पाकिस्तानमध्ये अत्याधुनिक पॅरा कमांडो प्रशिक्षण घेतलं होतं, त्यामुळे त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया अंमलात देखील आणण्यात यश मिळालं होतं। तो ठार झाल्यामुळे सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असून आणि ही कारवाई काश्मीरमधील दहशतवादी विरोधात मोठा धक्का मानला जात आहे। ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत 3 दहशतवादी ठार झालेले आहे, त्यापैकी हा दहशतवादी सगळ्यात महत्वाचा मास्टर माइंड हाशिम मुसा ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे। याकडे एक मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल। अगदी प्रशांत, खरं तर 26 भारतीय निष्पाप लोकांना, नागरिकांना, पर्यटकांना त्याने मारलेलं होतं आणि मोठं यश खरं तर भारतीय सैन्याला म्हणावं लागेल। बरोबर, मोठं यश आहे। आपल्याला माहित असेल की साधारणतः 3 दहशतवादी या जम्मू काश्मीरच्या सेनेने जे महादेव ऑपरेशन सुरू केलं होतं, त्यामध्ये आज सकाळी 11:30 वाजता हे ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे। त्यामध्ये अबू हाजमा, अलाईस हारिस, याशीर आणि सुलेमान जो आहे हा पहलगाम अटॅक मध्ये देखील सहभागी होता, अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। पण आता नुकतंच जी माहिती पुढे आलेली आहे, हाशिम मुसा जो आहे, जो या संपूर्ण पहलगाम अटॅकचा मास्टर माइंड होता, त्याच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने संपूर्ण ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये 26 जण मृत्युमुखी पडले होते। आणि या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे हाशिम मुसा, त्याला यमसदनी झाडण्यामध्ये भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या त्या संयुक्त कारवाईमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। हाशिम मुसाला ठार मारण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। असं म्हणावं लागेल की पहलगाम हल्ल्यामधील जे न्याय द्यायचा होता, तो न्याय आज ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून देण्यात आला। एकीकडे राजनाथ सिंग ऑपरेशन सिंदूरवरती, म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर झालेला ऑपरेशन सिंदूरवरती वक्तव्य देत आहे आणि दरम्यान ही मोठी बातमी आलेली आहे। खास करून केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे की हाशिम मुसा या संपूर्ण हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्याला यमसदनी धाडण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। अगदी प्रशांत, मोठी बातमी। खरं तर हे ऑपरेशन महादेव जे आहे ते कधीपासून सुरू होतं, कुठल्या परिसरात सुरू होतं आणि कशा पद्धतीने सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे? आणि महत्वाचं म्हणजे ऑपरेशन जे मुसा आहे, हे जम्मू काश्मीरचं मोठं ऑपरेशन होतं आणि गेल्या आज सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान ही ज्या पद्धतीनं गेल्या 1 महिन्यापासून संपूर्णपणे या ऑपरेशन महादेवच्या साठी संपूर्ण लक्ष ठेवलं जात होतं। भारतीय लष्करांची पाळत होती आणि आज सकाळी 11:30 वाजता या कारवाई करण्याची कम्युनिकेशन म्हणजे माहिती मिळाली दूरसंचाराच्या माध्यमातून की काही दहशतवादी या भागात लपून असल्याची माहिती पुढे आली। त्याच्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस, त्यानंतर भारतीय लष्कर आणि निमलष्करी दल या तिघांच्या नेतृत्वात ऑपरेशन महादेव हे संयुक्तपणे ऑपरेशन झालं। त्यामध्ये या कारवाईमध्ये जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांच्या विरोधात ही मोहीम सुरू करण्यात आली। त्यामध्ये भारतीय जवानांनी या ऑपरेशनमध्ये 3 दहशतवाद्यांचे मृत्युमुखी पडण्यास मोठी कारवाई केली आणि त्यांना यमसदनी जाण्यात मोठं यश मिळवलं। लष्कराचा कमांडर जो आहे मुसा यामध्ये सहभागी होता, अशा प्रकारची माहिती पुढे आली। ऑपरेशन महादेव मध्ये त्याची मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली। पण आता केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूत्रांनी माहिती दिली आहे की हा जो मुसा आहे हा मास्टर माइंड होता। पहलगामच्या जो हल्ला झाला त्यामध्ये 26 जण ज्या पद्धतीनं मृत्युमुखी पडले होते, सर्वसामान्य नागरिकांचा तिथे मृत्यू झाला होता। अगदी प्रशांत, खरं आणि मोठी कारवाई म्हणावी लागेल। आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन सुद्धा, त्यांच्याकडे जाऊया। कर्नल अभय पटवर्धन सर, खरं तर मोठं यश आपल्याला म्हणावं लागेल, कारण मुसा हे नाव आपण आधीपासून ऐकत होतो या सगळ्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामध्ये, आणि त्याला मारण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे। अगदी बरोबर आहे। मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा जेसीओ होता किंवा सिनियर हवालदार किंवा जेसीओ होता। त्यांनी पहलगामचा हल्ला पूर्ण प्लॅन केला होता। त्याच्याबरोबर एसएसबीचा एक अजून जवान होता आणि 2 आतंकी होते बाहेरचे। ते 4 जणांनी ते केलं होतं आणि त्याला मारल्याचं एक बातमी येते आहे ती अतिशय एनकरेजिंग आहे
आणि मुख्य म्हणजे सध्या जे आसिफ मुनीर भारताविरुद्ध गरळ ओकतात आहे पाकिस्तानमध्ये, त्यांना ती एक चपराक मिळाल्यासारखी झालेली आहे की ISI आता याच्यानंतर भारतामध्ये काही करू शकणार नाही. तसंच आपल्या इथे जे लोक म्हणत होते की 1 महिना झाला, 2 महिने झाले, ज्यांनी पहलगामवर अटॅक केला त्यांना कोणी अजून पकडलेलं नाही, मारलेलं नाही, त्यांची सुद्धा तोंड थोडीफार बंद होतील असं मला वाटतं. अगदी पटवर्धन सर, मला आठवतंय खरं तर जेव्हा पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला पण तुम्ही म्हटलं होतात की या अतिरेक्यांना आतमध्ये येणं कदाचित सोपं असेल पण बाहेर जाणं बिलकुल सोपं नाहीये. आणि आज अशीच बातमी समोर येते की मुसा सुलेमानी जो आहे त्याला ठार आपण केलेला आहे. तर कशा पद्धतीने सगळं ऑपरेशन राबवलं गेलं असेल किंवा कशा पद्धतीने मुसाचा खात्मा करण्यात यश आलं असेल? जसं मी मागे सांगितलं होतं तसं सध्या त्याला बाहेर जायला प्रॉब्लेम झाला असेल. 2 गोष्टी सर असू शकतात याच्यामध्ये. एक गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेला त्यांनी हे केल्यानंतर, ऑपरेशन केल्यानंतर तो चालला गेला पाकिस्तानमध्ये, आणि याच्यानंतर जेव्हा आता ट्रम्प वगैरेनी आणि ट्रम्पनी मुनीरची वाहवा केलेली आहे आणि पाकिस्ताननी तिथल्या सेंट्रल कमांडच्या, अमेरिकन सेंट्रल कमांडच्या कमांडरला इम्तियाज नावाचा, निशाने इम्तियाज नावाचा मोठा पुरस्कार दिलेला आहे. त्या हालचालीवर किंवा त्या पार्श्वभूमीवर परत जर ISIने ठरवलं असेल की ते मारायचं तर त्याला आतमध्ये आणलं असेल. या दोन्ही पॉसिबिलिटी असू शकतात. पण मला पहिली पॉसिबिलिटी जास्त वाटते, कारण त्यावेळेला पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला आपले जे लोक बॉर्डर बोलतोय त्यांनी अतिशय चौकशीने बॉर्डर पूर्ण सील केलेली होती. बरं सर, खरं तर हा जो मुसा सुलेमानी आहे या ठार मारणं की हा पाकिस्तानला एक मोठा संदेश असं म्हणता येईल का? कारण पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. अगदी बरोबर आहे. त्यावेळेला जेव्हा त्यांनी पाठवले होते लोक, तेव्हा जसं मी म्हटलं आत्ताच की 2 स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे होते. त्यांचा कमांडो आहे जसं आपलं SSG आहे किंवा NSG आहे, त्यापैकी ते आर्मीचे आपले जसे पॅरा कमांडोज आहेत त्याप्रमाणे त्यांच्या आर्मीची SSG आहे. तर त्याचे ते 2 लोक होते. ते तिथेही आतंकवाद्यांना ट्रेनिंग द्यायचे आणि इथे आल्यावरही त्यांनी हा प्लॅन केला. 4-5 दिवस त्यांनी रेकी केली आणि त्याच्यानंतर बरोबर वेळ पाहून त्यांनी या लोकांना मारलं. कारण त्यांना जी काही खबर होती की 7-8 IBची माणसं सुद्धा तिथे आलेली आहेत पहलगामच्या हॉटेलमध्ये किंवा श्रीनगरच्या हॉटेलमध्ये, आणि ते पहलगाममध्ये येणार आहेत. तिथे पूर्ण बातमी काढून त्यांनी हा हल्ला केला होता. आणि हे आता मारल्यानंतर हे आपल्याला खूप मोठं यश मिळालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. अगदी पटवर्धन सर, खरं तर ही जी सगळी कारवाई झाली, हे ऑपरेशन झालं, हे श्रीनगरमध्ये लिडवास या भागामध्ये झालं. ऑपरेशन महादेव कितपत चॅलेंजिंग होतं, किती कठीण होतं हे ऑपरेशन? हे अतिशय कठीण होतं, कारण श्रीनगरच्या आउटस्कर्टमध्ये जर झालं असेल तर याचा अर्थ असा की मुसा हा परत आलेला आहे. जसे मी आता 2 मिनिटापूर्वी सांगितलं की दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये तो परत आलेला असेल किंवा पहिल्या पॉसिबिलिटी प्रमाणे तो बाहेर न जाता श्रीनगरमध्येच लपला असेल कुठेतरी. आणि यांना ही खबर आल्यानंतर यांनी कॉर्डन सर्च केला, त्याला ट्रॅप केलं आणि त्याला मारलं. हे एक अभूतपूर्व यश आहे आर्मी आणि पोलीसचं तिथे. बरं, हा जो सगळा परिसर आहे तो कशा पद्धतीचा परिसर आहे किंवा तिकडचा टेरेन कसा आहे आणि त्याचा कसा परिणाम या ऑपरेशनवरती झालेला असेल? जंगल टेरेन आहे, पण आउटस्कर्टमध्ये थोडंसं त्यांचा जंगलाचा घनदाटपणा जो असतो तो थोडा कमी होतो. त्यामुळे यांना तिथे पाहायला मिळालं असेल. कदाचित त्यांनी ड्रोन मधून त्याची खबर घेतली असेल हालचालीची. आता नक्की सगळं जेव्हा पूर्ण डिटेल्स बाहेर येतील तेव्हा कळेल. पण यांना पक्की खबर लागली असणार. एक तर त्यांच्या ऑन ग्राउंड जे त्यांचे लोक आहेत किंवा खबरी ज्याला आपण म्हणतो ते लोक, किंवा मग ड्रोनच्या सहाय्याने त्यांनी याला पकडलं असेल. पटवर्धन सर, खरं तर हे जे ऑपरेशन सुरू होतं, आपली सर्च मोहीम आधीपासूनच सुरू होती अशी माहिती समोर येते ऑपरेशन महादेव संदर्भात. कशा पद्धतीने सर्च ऑपरेशन राबवलं जातं, कशा पद्धतीने अशा कठीण टेरेनमध्ये सुद्धा दहशतवादी शोधून त्याचा खात्मा केला जातो, हे सुद्धा एकदा प्रेक्षकांना सांगा. असं असतं, जेव्हा आम्हाला खबर मिळते की आतंकवादी कुठल्या एका पर्टिक्युलर ठिकाणी लपलेले आहेत तर आम्ही त्यांना एक मोठा घेराव घालतो. म्हणजे समजा जर एका ठिकाणी आहे तर त्याच्या जवळपास 1 किलोमीटर दूर, 1.5 किलोमीटर दूर पासून घेराव चालू होतो. आणि तो घेराव आम्ही
हळूहळू आकांक्षित करत आपल्या टार्गेट पर्यंत येऊन पोहोचतो. आणि त्याच्यात तोपर्यंत जे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण वॉच मध्ये असतं. आमचे खबरे जे लोकल खबरे असतात ते किंवा आमचे जे लोक तिथे जातात ते. आणि आजकालच्या काळात ड्रोनवरनं की समजा आम्हाला म्हटलं की या गावामध्ये या एरियामध्ये या घरामध्ये हा माणूस लपलेला आहे, तर आम्ही त्याचा तो फास हळूहळू आवळत आणतो आणि मग शेवटी तिथे त्याचा खात्मा करण्यात येतो. बरं, जेव्हा पहलगाम हल्ला झाला त्यानंतर काही काळ गेला आणि त्यानंतर आजचा दिवस आलाय की या मुसाचा खात्मा करण्यात आलाय. दरम्यान अनेक लोकांकडून या संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले की ज्यांनी हल्ला केला ते नेमके गेले कुठे आणि ज्या वेळेला खात्मा केला जातो या मधल्या कालावधीमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी घडलेल्या असू शकतात किंवा या मधल्या कालावधीमध्ये कोणते कोणते सर्च ऑपरेशन केले असू शकतात, कशा पद्धतीने सगळं झालं असेल? यांनी सर्च ऑपरेशन तर सगळीकडे केलेच असतील आहे. अगदी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी जरी नाही तरी त्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं किंवा त्या दिवशी संध्याकाळपासनं सर्च ऑपरेशन, कॉर्डन ऑपरेशन सुरू झाले असतील आहे. काय असतं अशा याच्यामध्ये हळूहळू आम्हाला बातम्या मिळत असतात की या माणसाला आम्ही इकडे पाहिलं, या माणसाला आम्ही तिकडे पाहिलं. ज्याला इंग्लिशमध्ये वाईल्ड गूस चेज म्हणतात ती आम्हाला करावी लागते. त्यामुळे जिथे कुठे त्याचा असण्याचा संदेश असतो तिकडचे लोक ऑपरेशन करतात, पण कुठेतरी आम्हाला यश मिळतच, यामध्ये शंका नाही आहे. सर, जेव्हा पहलगाम हल्ला झाला त्यावेळेला आपण लगेचच उत्तर दिलं, स्ट्राईक करून आपण उत्तर दिलं. त्यानंतर पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला, पाकिस्तानला अगदी आतमध्ये घुसून आपण चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आजचा दिवस की जेव्हा मुसा जो मास्टर माइंड आहे तो मारला जातो, पाकिस्तानला काय मेसेज यातून जातोय किंवा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचे काय पडसाद उमटू शकतात? आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे पडसाद फारसे उमटणार नाहीत, कारण सध्या अमेरिका आणि पाकिस्तान यांची बळीमळी चालू आहे. एकमेकाच्या गळ्यात गळा घालणं चालू आहे. ट्रम्पनी आसिम मुनीरला आपल्या लंचला बोलावलं होतं. त्यांच्या सेंट्रल कमांड आर्मी कमांडरला पाकिस्तानने निशाने इम्तियाज दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं सगळं खूप जोरामध्ये चालू आहे. चीन सुद्धा त्यांच्या बाजूनी आहे. त्यामुळे हे दोघं जण भारताला नीचा कसा दाखवायचा त्या फिरकीमध्ये आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये त्यांना कळलेलं आहे आणि जे आपण नेहमी म्हणतो की अगर आप हम पर हमला करोगे तो हम उसका जवाब जरूर देंगे. त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे ही पण इथे लागू पडते. आणि एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे की इन्सर्जन्सी ऑपरेशन इज अ गेम ऑफ पेशन्स. हे म्हणजे पेन उचलून कागदावर गोष्टी लिहिण्यासारखं नसतं. त्याला भयंकर तयारी लागते, खूप पेशन्स लागतो आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला यश मिळू शकतं. पटवर्धन सर, आपण बघतो की अमेरिकेची जी भूमिका आहे ती वारंवार बदलताना दिसते, पाकिस्तान सोबत असेल किंवा भारतासोबत असेल. इकडे जर बघितलं तर बांगलादेश आणि पाकिस्तानची सुद्धा जवळीक अलीकडे वाढलेली दिसते. या सगळ्यामध्ये भारत एकटा उठून आपल्याला यामध्ये कारवाई करताना दिसतोय. कारण आपल्यामध्ये सध्या ताकद आलेली आहे. आपल्यामध्ये ताकद आधी होती पण ती ताकद वापरायचं आपल्यामध्ये मन नव्हतं, माइंड नव्हतं, इच्छा नव्हती. आता आपल्याकडे ताकद आहे, इच्छा आहे, दोन्ही आहेत. आणि ताकद आपली वाढलेली आहे. जी 10 वर्षापूर्वी होती म्हणा किंवा 5 वर्षापूर्वी होती त्यापेक्षा ताकद खूप वाढलेली आहे. आणि मुख्य म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती झालेली आहे. हे आपण पहलगामच्या नंतर पाहिलं. बालाकोटमध्ये आपण स्ट्राईक केला, त्याच्यानंतर त्यांनी पुंछवर हल्ला केल्यानंतर आपण त्यांच्या आतमध्ये जाऊन त्यांचं F-16 विमान अभिनंदननी मारलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आक्रमकतेच्याकडे लक्ष वेधतात आणि त्यामुळेच पाकिस्तानला आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये एवढं करारा जवाब देऊ शकलो. आणि आता तर सगळ्यांना कळलेलं आहे की भारताची ताकद किती आहे. अगदी निश्चितच. कर्नल अभय पटवर्धन सर, धन्यवाद तुमचे की तुम्ही सविस्तर ही सगळी आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल.